तर हा कोणता मासा आहे तुम्हाला माहिती आहे का? हा आहे पापलेट मासा. तर मी गेलेले होते बाजारात आणि हा मस्तपैकी मोठा असा पापलेट मासा मिळाला. तर आजीकडनं मी पटापट हा मासा कट करून घेतला आणि मग आज आपण करणार आहोत या पापलेट माशाचं फ्राय. तर चला आता लवकर घरी जाऊयात. नमस्कार, मी स्नेहा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर चला जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या या रेसिपीला. हा बघा, मी तुम्हाला दाखवते. मासा खूपच मोठा होता आणि त्याच्या तुकड्याच तुम्ही बघू शकता. अख्खा मासा जर कापला असता ना, व्यवस्थित आपण कापतो तर मोठी तुकडी आली असती आणि ही त्या एका तुकडीची अर्धी झालेली आहे, म्हणजे मधून कापला होता. तर मी आता हा स्वच्छ धुवून घेते आणि आपण आता वाटणाची तयारी करणार आहोत. त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं खवलेलं खोबरं घेतलेलं आहे आणि आपण एक टोमॅटो ह्याच्यामध्ये घालणार आहोत. वाटण करून घेणार आहोत डायरेक्ट टोमॅटोसुद्धा, कारण हा वाटलेला टोमॅटो जो आहे तो खूप छान टेस्ट देतो. आता यानंतर आपण आलं आणि लसणाच्या पाकळ्या घालून घेणार आहोत आणि कोथिंबीरसुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये घ्यायची आहे. तर हे सगळं आपण वाटून घेणार आहोत. मी एक मिरची देखील ह्याच्यामध्ये घालणार आहे. सो एक मिरची घालूयात आणि आता हे वाटण आहे ते आपण वाटून घेऊयात. हे बघा, अशा पद्धतीने ते वाटण आपलं वाटून तयार झालेलं आहे. आता मी तुकड्या ज्या होत्या त्या व्यवस्थित धुवून घेतलेल्या होत्या. त्याच्यामध्ये आता आपण मॅरिनेशन करूयात. तर पहिले मी मीठ घालून घेणार आहे. आपले जे घरचे नॉर्मल मसाले असतात ते आपल्याला घालायचे आहेत. यानंतर हिंग घालणार आहे मी. हिंग घालून झाल्यावर आपण हळद घालून घेऊयात. यानंतर आपण मी घरचा आगरी पद्धतीने बनवलेला मसाला घालणार आहे. तुमचा जो घरचा मसाला असेल तुम्ही तो घालू शकता. आणि मग यात गरम मसाला, धणे पावडर, थोडीशी लाल मिरची पावडर देखील आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. तर मी हे सगळे मसाले आता ह्याच्यात घालून घेते. आता आलं लसूणची पेस्ट घालून घेऊयात. तर मी ह्याच्यासाठी चिंचेचा कोळ वापरणार आहे. तुम्ही तुमच्याकडे कोकमचं अगळ असेल तर ते देखील घालू शकता, पण चिंचेने खूप छान टेस्ट येते, त्याच्यामुळे मी चिंचेचाच कोळ घालणार आहे. सो आता ह्याच्यानंतर आपण जे वाटण केलेलं होतं मगाशी, ते वाटण देखील आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. तर 1 ते 2 चमचे मी तिथलं वाटण याच्यामध्ये घेणार आहे आणि आता आपल्याला ह्या सगळ्या ज्या हा जो पापलेट माशाच्या तुकड्या आहेत त्या आपण ह्या सगळ्याला व्यवस्थित लावून घेणार आहोत आणि छान हे मॅरिनेट करून आपण हे 15 ते 20 मिनटं ठेवून देणार आहोत. तर आता हे मी व्यवस्थित ह्या तुकड्यांना हा जो सगळा मसाला आहे तो लावून घेते. तर आता ऑलमोस्ट आपले 15 ते 20 मिनटं झालेले आहेत. अर्धा तास झाला तरी काही फरक नाही, पण त्या छान मुरल्या पाहिजेत त्या मसाल्यामध्ये. आता आपण फ्राय करायची तयारी करूयात. यासाठी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही रवा ॲड करू शकता. जर तुम्हाला रवा आवडत असेल तर बारीक रवा त्याच्यामध्ये थोडासा ॲड करायचा तांदळाच्या पिठात. पण मी बेसन घालणार आहे. बेसननी खूप छान टेस्ट येते, म्हणजे थोडंसं बेसन याच्यामध्ये घालायचं आहे, त्याच्याने खूप छान टेस्ट येते. तर आता आपण बेसन घालून घेऊयात आणि याच्यानंतर जे बेसिक मसाले आहेत ते बेसिक मसाले आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. जसं की आपण ह्याच्यामध्ये हिंग घालणार आहोत, हळद घालणार आहोत आणि घरचा मसाला आणि मीठ, हे एवढं सगळं आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊयात आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर मी आता हे सगळं करून घेते. तर एका साईडला आपण तवा तापत ठेवूयात आणि तेल घालून घेऊयात. सो मी तेल घालून घेते आणि तेल गरम झाल्यावर आपल्याला आता फ्राय करायलाच घ्यायचं आहे. तर आता ज्या मॅरिनेट केलेल्या पापलेट माशाच्या ज्या तुकड्या होत्या त्या आपण ह्या पिठामध्ये व्यवस्थित घोळवून घेणार आहोत आणि ह्या मस्त खरपूस अशा आपण फ्राय करून घेणार आहोत. तर हे बघा, अशा पद्धतीने त्याला कोट करायचं आहे आणि तेलामध्ये फ्राय करायला घ्यायचं आहे. आता ह्या सगळ्या आपण एक एक करून त्या कोट करणार आहोत आणि तव्यामध्ये फ्राय करायला घालणार आहोत. तर मी सगळ्या ह्या तुकड्या आता तेलामध्ये फ्राय करायला घेते. एका साईडनी त्या अशा छान फ्राय झाल्या की आपण त्या पलटी करणार आहोत. तर आता बघूयात आपण त्या एका साईडला झाल्या आहेत की नाहीत. तर हे बघा, छान अशा खरपूस झालेल्या आहेत एका साईडनी. सो आता आपण ह्या पलटी करून घेऊयात.
दुसरी साईड देखील ह्याची छान झालेली आहे. सो ह्या आपल्या रेडी आहेत खाण्यासाठी. तर चला पटापट सर्व करून घेऊयात. मस्त अशा केळीच्या पानावर मी या फ्राय केलेल्या पापलेट माशाच्या तुकड्या काढून घेणार आहे. बघा किती मस्त टेम्पटिंग दिसत आहेत ह्या. आणि आता याच्यावर मस्तपैकी आपण कांदा लावून घेऊयात आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि खाण्यासाठी रेडी आहेत. तर कधी तुम्ही ट्राय केला नसेल हा मासा तर ट्राय करून बघा, कारण का खूप छान लागतो. आणि आपली ही रेसिपी आजची पापलेट मासाच्या फ्राय केलेल्या तुकड्यांची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून.